आजच्या या गृहनिर्माण परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी येणार असल्यामुळे या ठिकाणी त्यांना रिसीव करायला गेलेले सन्माननीय आमदार सीमाताई, सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार आमचे मित्र राहुल आहेर, सन्माननीय सानप, सन्माननीय या कार्यक्रमाचे आयोजक वसंतराव तोरवणे, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, प्रकाश दरेकर, संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक सन्माननीय फैयाज मुलानी, श्रीपाद परब, ज्यांच्या नावाने या ठिकाणी पुरस्कार दिले गेले ते त्यांचे सर्व वारस सन्माननीय नहार, कटपाल, व्यासपीठावर उपस्थित सर्व गृहनिर्माण क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर बंधू आणि भगिनींनो, परंतु औपचारिकपणे या ठिकाणी आपल्या या परिषदेचं उद्घाटन झालं असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर करतो। आमचे राजेंद्र पवार हे सूत्रसंचालन करतायत, त्यांचं नाव राहून गेलं। मी सर्वप्रथम तोरवणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की एक चांगला उपक्रम, ज्या कार्यक्रमामधनं रचनात्मक असं काम उभं राहणार आहे, ज्या गोष्टीतनं गृहनिर्माण संस्थांना, सभासदांना, चळवळीला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन होणार आहे, अशा प्रकारचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे। त्याचबरोबर ज्यांनी या गृहनिर्माण चळवळीत काम केलं, सहकार चळवळीत काम केलं, त्यांची आठवण ठेवून त्यांचं कर्तृत्व पुन्हा आपल्यासारख्या नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांसमोर आणून त्यांनी ज्या निष्ठेनं झोकून देऊन काम केलं, त्या कामासाठी प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा हे पुरस्कार देऊन या ठिकाणी केलं गेलंय। आणि म्हणून सर्वार्थानं एक चांगला असा कार्यक्रम म्हणून याकडे आपल्याला पाहता येईल। वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन होणार आहे। प्रकाश दरेकरांचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि मला विषय दिलेला आहे गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास आणि त्याकरता आर्थिक पुरवठा कशा पद्धतीनं होतो या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं सांगितलेलं आहे। खरं म्हणजे गृहनिर्माण सहकारामध्ये स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून इमारती उभ्या राहू शकतात विदाऊट बिल्डर, अशा प्रकारची भूमिका घेऊन जेव्हा मी मुंबईत काम सुरू केलं त्यावेळेला बऱ्याच लोकांनी सांगितले कसं काय शक्य आहे, कारण एका बाजूला बिल्डर त्या ठिकाणी पैसे लावत असतो, अनेक प्रकारच्या परवानग्या आहेत, आपल्याला माहित आहे परवानग्यांसाठी काय आपल्याला त्रास घ्यावा लागतो, जाहीरपणे बोलता येत नसलं तरी त्या ठिकाणी मग अंडर टेबल लागतं, वरून टेबलवरून लागतं आणि या सगळ्या जंजालाला कंटाळून आपल्याला नको तो ताप बिल्डर नेमू, थोडी जागा कमी मिळाली तरी चालेल, अशा प्रकारच्या मानसिकतेतनं बिल्डर त्या ठिकाणी विकासक काम करत असतात। आणि मग माझ्या मनामध्ये आलं की जर बिल्डर त्या ठिकाणी असणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास करून नफा कमवत असेल, ज्या कारणासाठी बिल्डरकडे तो जात असेल आणि ती जर कारणं आपण त्या ठिकाणी संपुष्टात आणली किंवा मदत झाली तर बिल्डर जो नफा कमावतो तो नफा गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना मिळू शकतो, यावर त्या ठिकाणी मी काम सुरू केलं। सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्यात,
परंतु माझा एक कन्सेप्ट क्लिअर होता की बिल्डर हाही माणूस आहे. आपण जर अर्थपुरवठा या संस्थांना केला, अर्थपुरवठा केल्यानंतर त्यांना जे काही तांत्रिक सहाय्य लागतं, आर्किटेक्ट, इंजिनियर किंवा लिगलचं मार्गदर्शन लागतं, हे जर आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि जर सगळे सोसायटीचे सभासद एकोप्याने एकत्रित आले, कमिटीवर विश्वास ठेवला, तर त्या ठिकाणी ही गोष्ट होऊ शकते. आणि मग याकरता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आम्ही धोरण केलं स्वयंपुनर्विकासाचं. आणि ज्या सभासद सहकारी संस्था गृहनिर्माण आमच्या सभासद आहेत, त्या नसल्यात तर त्यांना सभासद करून आम्ही हे धोरण त्या ठिकाणी केलं. आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 1600 प्रस्ताव गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाचे आमच्या बँकेकडे आलेले आहेत. आणि पवार साहेब 6 बिल्डिंग नाही, 12 बिल्डिंग उभ्या राहिल्यात. आपल्या 12 इमारती मुंबईमध्ये या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत. आणि त्यांचे सक्सेस रेट बघा, मी तुम्हाला पुस्तिका खरं म्हणजे आणली नाही, की ज्या सोसायटीनी स्वतःचा पुनर्विकास केला, मी नावानिशी सांगेन, अजित कुमार सोसायटी गोरेगावची आहे, पांडुरंगवाडी स्टेशनच्या बाहेर. 400चे 450चा पण फिजिबिलिटी येत नव्हती, बिल्डर त्या ठिकाणी काम करत नव्हता. स्वतः पुनर्विकास करून अजित कुमार सोसायटीचे सभासद 800 स्क्वेअर फीटच्या घरात राहायला गेले. म्हणजे हा नफा बिल्डर कमवणार होता. आणि त्यामुळे अशा अनेक उदाहरणं आहेत. आमच्या कांदिवली चारकोपला श्वेतांबरा अभिलाषा नावाच्या म्हाडा वसाहतीवरच्या संस्था आहेत. 290 स्क्वेअर फीटाचं त्यांचं घर आहे. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, 920 स्क्वेअर फीटाच्या घरात आज त्या ठिकाणी 10 माळे त्या ठिकाणी इमारतीचे उभे राहिले. आणि सगळ्यात मुलानी साहेब, DDR साहेब, 10 कोटीचा कॉर्पस पटवर्धन साहेब त्यांना शिल्लक त्या ठिकाणी राहिला. 0 मेंटेनन्स मध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि या सगळ्या मागे जर हे यशस्वी होण्याला कोण कारणीभूत असेल, तर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या आमच्या योजनेला पूर्णपणे राजाश्रय दिला. म्हणजे ज्या ज्या अडचणी आल्यात त्या अडचणी करता सरकार म्हणून ते पाठीशी उभे राहिले. विरोधी पक्ष नेता असताना केंद्रात असणाऱ्या सरकारचा त्या ठिकाणी RBI कडे जाण्याचं त्यांनी काम केलं. आणि आज हे धोरण त्या ठिकाणी कार्यान्वित झालेलं आहे. आम्ही अशाच प्रकारची एक मोठी परिषद गृहनिर्माणची पटवर्धन साहेब गोरेगावच्या नेस्को मध्ये त्या ठिकाणी घेतली. साधारण 15-20 हजार चेअरमन सेक्रेटरी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यावेळेला देवेंद्रजींना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं होतं. अर्थात गृहनिर्माण मंत्री होते, रेव्हेन्यू मिनिस्टर होते, सहकार मंत्री होते. आणि त्यांच्या समोर दिवसभराच्या परिषदेमध्ये मंत्री, आपले गृहनिर्माणचे प्रतिनिधी असा संवाद ठेवला होता. आणि आम्ही त्या ठिकाणी विविध वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या, मग सेल्फ डेव्हलपमेंट आहे तर 1 विंडो खिडकी करा, कारण की सोसायटीचे पदाधिकारी धावणार कुठे, पळणार कुठे. बरं, एका टेबलला जायचं म्हटलं तर काय त्रास असतो, जे लोक आहेत त्यांना माहीत आहे. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी 1 विंडो खिडकी म्हाडामध्ये त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी केली. त्यानंतर अनेक प्रकारच्या सवलती, डीम कन्व्हेन्स होतं. पहिला डीम कन्व्हेन्स 3 महिन्यात केलं पाहिजे अशा प्रकारचा कायदा होता, परंतु केलं जात नव्हतं. त्यांनी सांगितलं डीम कन्व्हेन्स जर झालं नाही, अडथळे आले तर ते डीम समजून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपील नाही, हिअरिंग नाही, डीम करा. अशा प्रकारचा कायदा झाला, सरकारचा नियम झाला. कारण बिल्डर त्या ठिकाणी डीम कन्व्हेन्स होऊ द्यायचे नाहीत. डीम कन्व्हेन्सला गेलो तर अडचणी निर्माण व्हायच्यात. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचं डीम कन्व्हेन्स पण विषय त्या ठिकाणी मार्गी लागला.
जवळपास मुंबईमध्ये अनेक प्रश्न आहेत. नाशिकला तशी जागा थोड्या मोठ्या आहेत. मुंबईत 1-1 मीटरची पण भानगड असते. 9 मीटरच्या आतल्या इमारतींचा विषय त्या ठिकाणी होता. तोही त्या ठिकाणी मार्गी लावलाय. आयुक्तांकडे तो विषय अंतिम स्टेजला आहे. आणि त्याच्यामुळे स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात जेवढ्या सवलती देता येतील तेवढ्या शासनाने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि हे करत असताना 20 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आम्ही त्या परिषदेत केल्या होत्या. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, त्यापैकी 16 मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शासन निर्णय करून स्वयं पुनर्विकासाला गती देण्यासाठी त्या ठिकाणी मान्य केल्या. आणि याकरिता मुंबई जिल्हा बँकेला नोडल एजन्सी म्हणून नेमली. तसं पाहिलं तर हा विषय ज्या वेळेला मी आणला त्यावेळेला मुंबईपुरता विचार होता, परंतु नंतर असं की हा सगळीकडेच विषय आहे. आज शहरं वाढत आहेत. पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, अमरावती, मोठमोठी शहरं आहेत. आणि त्याच्यामुळे मी देवेंद्रजींना विनंती केली की केवळ नोडल एजन्सी आपण मुंबई जिल्हा बँकेला करून चालणार नाही, कारण हा जर मागणीचा ओघ आला तर त्याला अर्थपुरवठा करायला एकटी बँक त्या ठिकाणी कमी पडेल. आणि म्हणून तुम्ही राज्य सहकारी बँकेला सुद्धा नोडल एजन्सी नेमा. राज्य सहकारी बँक सुद्धा आपल्या या स्वयं पुनर्विकासासाठी आज त्या ठिकाणी नोडल एजन्सी म्हणून शासनाने अधिकृत केले. आणि आपण पैशाची पवार साहेब चिंता करायची नाही. आपण काम करत गेलो की पैसे मिळत असतात. मुंबई बँक तर तुमच्या पाठीशी राहील, काही अडचण नाहीये. त्याचबरोबर आता आपण खास करून राज्य सहकारी बँकेनं आमचं धोरण नेलंय. राज्य सहकारी बँक राज्यभर ज्या गृहनिर्माण संस्था स्वयं पुनर्विकासासाठी येतील त्यांना पैसे उपलब्ध करून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी देणार आहे. त्याच्यामुळे पैशाची अडचण नाहीये. आज त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी लक्ष घातलं. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली, त्यांनी लक्ष घातलं. आणि आज आपल्या नाशिकचे त्या ठिकाणी बाळासाहेब सानप आज व्हाईस चेअरमन म्हणून आपण त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. आज 5 डायरेक्टर हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे 5 डायरेक्टर आज नाशिक विभागाचे आहेत. त्याच्यामुळे पैसा तुम्हाला आणण्यासाठी मी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. चिंता करायचं काही कारण नाहीये. कारण हे महामंडळ, हे कॉर्पोरेशन त्या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. कधी काळी ग्रामीण भागामध्ये हाऊसिंग सोसायट्यांना किंवा प्लॉट घेऊन बांधणाऱ्यांना पैसे पुरवठा करायचं काम या ठिकाणी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होतं. आणि आपल्याकडे सवय आहे, पुढारी असतील सहकारात काम करायचं, मुळासकट उपटून खायचं. ते कॉर्पोरेशन आता काही लोकांनी चांगलं काम केलं, पण बोगस कर्ज दिली, चुकीची कर्ज दिली आणि ते एवढे पैसे थकले की त्या ठिकाणी ते कॉर्पोरेशनच बंद करायला लागलं. वसुलीच झाली नाही. आणि मग अशा अवस्थेमध्ये राज्यभर ज्यांच्या चांगल्या प्रकारच्या जागा आहेत, डिव्हिजनल कार्यालय आहेत, मुंबईमध्ये BKC सारख्या ठिकाणी 7-8 मजल्याचं कार्यालय, मग एवढी सगळी व्यवस्था असताना केवळ आपण निवडणुका लढवायच्यात, त्या ठिकाणी डायरेक्टर व्हायचं, भत्ता घ्यायचा आणि एवढ्यापुरते कॉर्पोरेशन असेल तर त्याची गरजच काय. मध्यंतरीच्या काळात तर तोरवणे साहेब जागा विकायला काढल्या होत्या. मी बोललो अजिबात जागा विकून देणार नाही. मी देवेंद्रजींना सांगितलं, आम्ही त्या जागा विकायच्या थांबवल्या. त्याच्या जागा एक विकायला लागल्या होत्या. म्हणजे कसं आहे, झाड वाढवून फळ खायचं नाही, एकदमच झाड मोडून काढायचं. मी ते थांबवलं आणि देवेंद्रजींना सांगितलं की सेल्फ डेव्हलपमेंटचा जो आपला विषय आहे त्याकरता राज्य सरकारचं फायनान्स कॉर्पोरेशन जे आज मृतावस्थेत आहे त्याला पुनर्जीवित करा, त्याला ताकद द्या, सरकारने ताकद द्या. आम्ही ज्या चांगल्या सशक्त बँका आहोत तो काही निधी उपलब्ध करू आणि राज्यातल्या गृहनिर्माण संस्थांना त्यांचा स्वयं पुनर्विकास करण्यासाठी आपण आर्थिक मदत करूया, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि आज देवेंद्रजींनी, अर्थमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यात लक्ष घातलंय आणि येणाऱ्या काळामध्ये
या ठिकाणी मराठे साहेब, तोरवणे साहेब, तुमचं महामंडळ राज्यातलं सगळ्यात सशक्त असेल, त्याला फंडिंग उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी आमचं राहील. सरकारकडून मी ते करून घेईन. आता तिकडून पैसे नाशिकला आणायची जबाबदारी तुमच्या 5 संचालकांची आहे. पैशाची कमी नाही. 5-6 जिल्हा बँका एकत्र आल्या, त्यांनी जरी 100-200 कोटी दिले, राज्य सहकारी बँक 500,000 कोटी रुपये त्या ठिकाणी देऊ शकते, सरकार काही हिस्सा घालू शकते. पैशाची अडचण नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती त्या ठिकाणी असायला पाहिजे. कारण मी ज्या वेळेला मुंबई बँकेचा विषय मांडला त्यावेळेला मग पैसे कसे येणार, मॉर्गेज काय ठेवणार, हे प्रक्रिया कशी काय करणार, या सगळ्या गोष्टींची अडचण होती. परंतु आज तुम्हाला सांगतो, ज्यांना जवळपास 12 इमारती उभ्या राहिल्यात, लोकही राहायला गेली आणि जवळपास आम्ही 32 लोकांना कर्ज मंजूर केलंय. एकही कर्ज थकलं नाही. 100% रिपेमेंट त्या ठिकाणी संस्थेच्या लोकांचं होतं. आता याची प्रक्रिया कशी असते तर सिंपल प्रक्रिया आहे. गृहनिर्माण सहकारी संस्था ती रजिस्टर्ड असली पाहिजे. रजिस्टर नसेल तर रजिस्टर ऑफिसला ती रजिस्टर तात्काळ करून घेता येईल. आणि ती झाल्यानंतर आता तुमच्या जिल्हा बँकेचं पण वाटोळच केलं मला वाटतं. आता मला कोण होते ते काय बोलायचं नाही मला. एकेकाळी एवढी चांगली वैभवशाली असणारी जिल्हा बँक, नाहीतर त्याही जिल्हा बँकेनं आज ही योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करू शकले असते. भाई एखादी संस्था ताकदवान असेल, नीट चालवली तर काय होऊ शकतं हे जसं मी मुंबई जिल्हा बँकेतनं दाखवतोय तसं या जिल्हा बँकेतनं सुद्धा आपल्याला करता आलं असतं. परंतु दुर्दैवानं आज ती बँकच त्या ठिकाणी अडचणीत आलेली आहे. तिचं काय व्हायचं ते यथावकाश होईल. परंतु आपल्यासाठी राज्य सहकारी बँक फायनान्सिंग एजन्सी म्हणून मी त्यावेळेला हाच विचार केला की ठाणे, पुणे आणि नाशिक म्हणून मी पटवर्धन साहेब देवेंद्रजींना विनंती केली की तुम्ही निदान ही आजूबाजूची मोठी शहरं आहेत तर यांच्यासाठी राज्य बँकेला नोडल एजन्सी करा. आणि म्हणून राज्य बँकेला सरकारनं नोडल एजन्सी या गृहनिर्माण संस्थांना पैसे उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे उद्या राज्य बँक थेट गृहनिर्माणाला तुम्हाला पैसे देईल. गरज लागली तर कन्सोर्शियम आम्ही करू, तुम्हाला पैसे देऊ. राज्य सरकार उद्या या फायनान्स कॉर्पोरेशन जे आहे त्याला ताकद देऊन तिथे आपण पैशाचं उपलब्धता करू, ते पैसे देतील. पैसे देणे हा विषय ना, हा विषय कुणीतरी इनिशिएट करून पुढाकार घेऊन त्या ठिकाणी पुढे नेला पाहिजे. गृहनिर्माण संस्था रजिस्टर्ड झाल्यावर आपण त्या ठिकाणी जे धोरण राज्य बँकेचं असेल त्या बँकेकडे आपण अप्लाय करायचा असतो. पाहिजे तर आपण एक नंतर संयुक्त बैठक पटवर्धन साहेब तुमच्या ह्या 3 हाऊसिंग फेडरेशन आणि संबंधितांची एक लावू. आनास्कर साहेबांकडे राज्य सहकारी बँकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे लावू. तो अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेने एक धोरण केलेलं आहे. जसं माझ्याकडे मी जे धोरण केलेलं आहे की त्या ठिकाणी आपण काही घेत नाही, संस्थेची फक्त जमीन मॉर्गेज राहते. पहिले आम्ही सगळ्यांचं कमिटीचे हे मागायचो, तुमचे बॉन्ड द्या वगैरे. तर कमिटीचे जी लोक होती, चेअरमन, सेक्रेटरी, सभासद, ती बिचारी 10-15 हजार रुपयावर पगार करणारी होती. ते म्हणाले साहेब 10-15 कोटीचं कर्ज घ्यायचं आणि उद्या थकलं तर पुरं आमच्या आयुष्याचं वाटोळं होईल. आम्ही त्या ठिकाणी त्यांना लायबिलिटीतून बाहेर काढलं. कारण करायची तीव्र इच्छा आमची त्या ठिकाणी होती. आणि सुदैवानं मुंबईमध्ये जागांचेही भाव त्या ठिकाणी चांगले असतात. आणि मग आम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट जो असतो तो त्या ठिकाणी घेतो की ते किती बांधकाम होऊ शकतं, किती विक्रीला उपलब्ध होऊ शकतं. आणि मग जमीन आणि सेलेबल जो FSI असतो तो या ठिकाणी आपण मॉर्गेज ठेवतो. आणि ज्या वेळेला इमारत उभी राहते त्यावेळेला त्या ठिकाणी जे सेलेबलचे फ्लॅट असतात ते आपण त्या ठिकाणी विक्री करत असताना आम्हाला विचारा, तोही रेट आपण ठरवून देतो. म्हणजे बाहेर जर त्या ठिकाणी फ्लॅट एखादा 70 लाखाला असेल आणि आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये विक्रीचा फ्लॅट असेल तो जवळपास 10-15 लाखांनी स्वस्त असतो. म्हणजे सेलेबलच्या मार्केट्समध्ये सुद्धा या स्वयंपुनर्विकासातनं निर्माण झालेला जो काय फ्लॅट असतो तो कमी दरात त्या ठिकाणी उपलब्ध होतो. बऱ्याच ठिकाणी मुंबईत सगळे फ्लॅट जे आहेत ते तिथे राहणाऱ्या सभासदांनीच विकत घेतले. म्हणजे काही लोकांनी स्वतःची जागा होती
तो त्या ठिकाणी विकत दुसरा सेलेबलचा घेतला, स्वस्त दरात घेतला. अशा पद्धतीनं त्यांना मोठ्या जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि मग मुंबई बँक त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करते, जी काय प्रक्रिया बँकिंगची असते ती त्या ठिकाणी पूर्ण करते. आम्ही एक पॅनल केलेलं आहे, आर्किटेक्टचं पॅनल केलेलं आहे, इंजिनियरचं पॅनल केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरचं पॅनल केलेलं आहे. आणि त्या पॅनलमधनं जर गृहनिर्माण संस्थेला मार्गदर्शन हवं असतं, जराही कंपल्शन नाही, तो काय आमचा धंदा नाही, व्यवसाय नाही, परंतु त्या आर्किटेक्टचं मार्गदर्शन हवे असेल तर तो आर्किटेक्ट त्या ठिकाणी आम्ही त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट केलंय, तो मार्गदर्शन करतो. नसेल तर आर्किटेक्ट त्यांचा नेमू शकतात, इंजिनियर त्यांचा असेल, कॉन्ट्रॅक्टर त्यांचा असेल, त्या ठिकाणी त्याच्याशी काही देणं घेणं आमचं त्या ठिकाणी नसतं. फक्त गेलेले पैसे त्या ठिकाणी परत येण्यासाठी तो प्रकल्प त्या ठिकाणी फिजिबल आहे का, त्याची व्हायबिलिटी त्या ठिकाणी आम्ही तपासत असतो. आणि आतापर्यंत आलेले सगळे प्रस्ताव त्या ठिकाणी फिजिबल झालेले आहेत. यामध्ये आपण बघाल की देवेंद्रजींकडे मी मागणी केली की आपण सगळ्यांना त्या ठिकाणी सवलत देतो, शेतकऱ्यांना आपण सवलत देतो, कामगारांना आपण सवलत देतो, सगळ्या घटकांना आपण सवलत देतो, परंतु गृहनिर्माण सहकारी संस्थेत राहणारा सभासद आहे, तोही नागरिक आहे, तोही मतदार आहे. जर आपण त्यांना या इंटरेस्टमध्ये सबव्हेन्शन केलं, व्याजदरात जर काही पाठ सरकारने उचलला, तर त्या ठिकाणी त्यांची फिजिबिलिटी व्हायला आणखी मदत होईल. आणि 4% व्याजदर शासनाने घ्यावं अशा प्रकारची मागणी केली. आणि देवेंद्रजींनी पॉझिटिव्हली सांगितलंय की या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जाईल. मग तो 4%चा जर त्या ठिकाणी आपल्याला मदत झाली तर आणखी आपला जो प्रकल्प अहवाल आहे तो आणखी त्या ठिकाणी ताकदीनं त्या ठिकाणी सक्षम होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे यासाठी नाशिकला तर सेल्फ डेव्हलपमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. यासाठी तोरवणे साहेब, तुमचे सगळे हाऊसिंगची लोक, काही आर्किटेक्ट, काही यातले तज्ज्ञ लोक, DDRची लोक अशी एकत्रित येऊन थोड्या नियोजनाची, थोडा ॲक्शन प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. मग आपल्या किती सोसायटी आहेत, कुठे आहेत, त्यांची स्थिती काय आहे, रजिस्टर्ड किती आहेत, मोडकळीस आलेल्या 15-20 वर्षाच्या किती आहेत, अशा प्रकारचा सगळा सर्वे करून या ठिकाणी स्वतः पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आणि एखादं मार्गदर्शन कक्ष, जर हाऊसिंग फेडरेशनचं ऑफिस आहे की नाही मला माहीत नाही, हाऊसिंग फेडरेशनचं ऑफिस असेल तर त्या ठिकाणी एक छोटा टेबल या विषयाकरता मार्गदर्शन परिपूर्ण देणारा त्या ठिकाणी ठेवा. मग आमचं धोरण आपल्याला देऊ, आम्ही काय प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली, DDR साहेब आपण त्या ठिकाणी मदत करा. आणि या संबंधातलं सगळं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलं जाईल, अशी व्यवस्था या ठिकाणी होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. खरं म्हणजे हे जेव्हा आम्ही केलं त्यावेळेला तुम्हाला गंमत सांगतो फक्त की आम्ही कर्ज देत होतो, संस्था त्या ठिकाणी बांधकाम करत होत्या, उभ्याही काही संस्था राहिल्या, काही लोकांनी फाउंडेशन त्या ठिकाणी खोदलं आणि आम्हाला RBI कडून पत्र आलं की तुम्ही रिअल इस्टेटला पैसे देता. बरं, आम्ही यापूर्वी RBI ला विचारलं पण नव्हतं, आमचं चालू होतं, परंतु पटवर्धन साहेब आमच्याकडे प्रस्ताव जास्त आले म्हणून आम्ही जास्त अक्कल चालवली आणि राज्य सहकारी बँकेला त्या ठिकाणी लिहिलं की तुम्ही आम्हाला कन्सोर्शियममध्ये याकरता मदत करा. तर राज्य बँकेमध्ये विद्वान लोक, कधी कधी विद्वान लोकांचा प्रॉब्लेम असतो, त्यांनी RBI ला पत्र लिहिलं की अशा प्रकारचे मुंबई बँकेचा प्रस्ताव आहे, तर ते आम्हाला कन्सोर्शियममध्ये फायनान्स करायचं आहे. RBI ने आम्हाला पत्र पाठवलं की तुम्ही असा देऊ शकत नाही, रिअल इस्टेटला बंद करा. मग त्यांची मदत घ्यायचं राहिलं बाजूला, आमचं कर्ज होतं ते त्या ठिकाणी थांबलं. तरी पण मी 4-5 संस्थांना आउट ऑफ पे जाऊन दिलं, कारण लोक घराबाहेर गेली होती, जागा त्या ठिकाणी बिल्डिंग पाडल्या होत्या, त्या इमारती उभ्या राहत होत्या. परंतु मला सांगायला आपल्यासमोर अभिमान वाटतो की मी राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री तेव्हा देवेंद्रजी विरोधी पक्षनेते होते. मी त्यांना सांगितलं साहेब असा विषय झालाय आणि आपण रिअल इस्टेटला पैसे देत नाही, या पुनर्विकासातनं आपण काही नफा कमवत नाही, नफा बिल्डर कमवतो. इथे आम्ही जी काही लाभ होतो तो आम्ही जागेच्या स्वरूपात सभासदांवर वाटून घेतो.
पैसे राहिले तर आमचा कॉर्पस राहतो, त्याच्यामुळे इथं कुठेही रिअल एस्टेटचा व्यवहार होत नाही. देवेंद्रजींनी शक्तिकांत दास जे गव्हर्नर आहेत त्यांची वेळ मागितली. मी आणि देवेंद्रजी दोघे त्याला जाऊन भेटलो. जवळपास पाऊण तास ही नेमकी स्कीम काय आहे हे त्या ठिकाणी देवेंद्रजींनी समजावून सांगितलं. मी थोडं त्या ठिकाणी सांगितलं, कारण देवेंद्रजींनी पूर्ण नीट समजून घेतलं होतं. आणि त्यामुळे स्वतः शक्तिकांत दास गवर्नर कन्विंस झाले. ते बोलते ये तो बहुत अच्छा है, ये पूरा ऑल इंडिया स्तर पर इसकी पॉलिसी बनानी चाहिए. आणि आज सांगायला अभिमान वाटतो, आरबीआयनी ऑल इंडिया स्तरावर बँकांना स्वयंपुनर्विकासासाठी पैसे देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. म्हणजे आपली इच्छाशक्ती असेल, होय हे करायचं आहे, होऊ शकतं, तर या ठिकाणी आपण बघा अशा प्रकारची मदत सुद्धा त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून मला वाटतं की गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासामध्ये या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. हा बरोबर आहे. सगळ्यात अडचणीचं मला सांगायचं राहिलं की आमच्या पवार साहेबांना बरोबर त्यातल्या अडचणी की भाडं कसं काय त्यांना आपण देतो. आपण जे बिल्डिंग तोडली तर आम्ही आमच्या धोरणात भाड्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर बांधकामासाठी एजन्सी कोण नेमतं, बांधकामासाठी कंत्राटदार प्रकल्प सल्लागार तुम्हीच नेमायचे. त्याच्यात आमचा हस्तक्षेप नाही, कारण आमचा इंटरेस्ट असायचं काय कारण नाही. ते तुम्ही वाटल्यास आमच्याकडे पॅनल असतं, त्या पॅनलवरनं तुम्ही घेऊ शकता. परंतु तुम्हाला तुमचा कंत्राटदार त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा कंत्राटदार नेमू शकता. त्याच्यामुळे भाड्याची अडचण येत नाही, कंत्राटदार तुम्हीच त्या ठिकाणी नेमता. आणि ह्याच्यातनं एक स्वाभिमान असतो बघा. मुंबईत त्या ठिकाणी सर्वसामान्य आपला माणूस आपली जागा, सभासद मालक, सोसायटीच्या मालकीची जागा आणि बिल्डरच्या जाऊन दरवाजाच्या बाहेर बिल्डर एसीत त्या ठिकाणी खिदळत बसत असतो, चहापान नाश्ता, आणि हा बिचारा स्टुलावर बाहेर उभा असतो. म्हणजे जागा ह्याची सभासदांची. चेअरमन सेक्रेटरी बसणार कुठे, त्याच्या केबिनला बिल्डर कधी आत बोलवतोय. मग जर आपणच आपलं उभं करू शकत असेल तर कशाला दुसऱ्याच्या दरवाज्यात जाऊन त्या ठिकाणी तासन तास बसायचं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक स्वाभिमान पण आपला आहे. त्याचबरोबर गुणवत्ता आपली राखली जाते. पहिलं कसं होतं, बिल्डर त्याचा नफ्यात इंटरेस्ट असतो. कमी दर्जाचा माल वापरला, कमी क्वालिटी केली तर जास्त नफा होईल. परंतु इथे सभासदांची जबाबदारी असते. तुम्ही कुठले तरी पैसे घेतलेले असतात, ते पैशाची परतफेड व्हायची असते. सभासदांनी तुमच्यावर विश्वास दाखवलेला असतो. त्याच्यामुळे चांगलं सिमेंट वापरलं पाहिजे, चांगलं स्टील वापरलं पाहिजे, चांगल्या प्रकारची आपली इमारत उभी राहील, ही भावना त्या ठिकाणी सभासदाच्या आणि त्या चेअरमन सेक्रेटरीच्या मनामध्ये त्या ठिकाणी असते. आणि त्याच्यावर गुणवत्ताही चांगली राहते. कुणाच्या दरवाजात आपल्याला जावं लागत नाही. बरं, बिल्डर काय आभाळातनं पैसे आणतो का? बिल्डर पण मार्केटमधनं पैसेच उचलतो ना. बरं, बिल्डर तर मार्केटमधनं टक्क्यांवर पैसे उचलतात. मुंबईत असे मी किती अनेक आम्हाला माहिती आहेत बिल्डर बँकांकडे करप्ट झालेले आहेत. अनेक ठिकाणी बँकाने टाच आणलेत. ते काय घरात थोडे पैसे निर्माण करतात, आपल्या प्रकल्पांवर ते पैसे उचलतात. मग जर असं असेल तर आपणच आपलं का करू नये. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रातल्या सगळ्या सभासदांनी, सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी या ठिकाणी मला वाटतं या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कुठली सक्सेस स्टोरी उभं केल्याशिवाय विश्वास राहत नाही. मी मुंबईमध्ये ज्या वेळेला पहिली इमारत उभी केली अजित कुमार सोसायटी, त्यानंतर चित्रा सोसायटी चेंबूरची, ज्या वेळेला या इमारती उभ्या राहिल्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये विश्वास झाला, अरे ह्यांना एवढा फायदा झालाय. मुंबईच्या 50% बिल्डरनी कॉन्ट्रॅक्टरचे कोट घातलेत. म्हणजे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर झाले. मग ते जाऊन ते सोसायटीशी काय कॉम्प्रोमाइज करतात. ठीक आहे, मी 100 रुपये कमवायचो ना, मी 25 रुपयेच कमवतो, 75चा लाभ तुम्हाला देतो. 75चा तर लाभ झाला ना आपला. ते कॉन्ट्रॅक्टर झाले. बरं, आपल्या नियंत्रणाखाली चेक आपण सोडणार, आपण सगळा माल मटेरियल कुठला असावं आपण ठरवणार. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. पैशाची उपलब्धता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था उभी राहते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे सेल्फ डेव्हलपमेंट
स्वयं पुनर्विकास त्या ठिकाणी अगदी सहज शक्य आहे। उलट मुंबईपेक्षा जास्त फिजिबल हे या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी होईल। कारण इथे जे विक्रीचे पण मुंबईसारखे त्या ठिकाणी जागा पण फार महाग नाही आहेत, त्याच्यामुळे इथे थोडेच सभासद असतील, म्हणजे 20-25 सभासद पण एखाद्या अपार्टमेंटमध्ये असू शकतात आणि त्याच्यामुळे फिजिबिलिटी पण या ठिकाणी होईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या संदर्भात प्रक्रिया तांत्रिक मार्गदर्शन हे त्या ठिकाणी सांगणारे लोक, खरं म्हणजे मला अगोदर सांगितलं असतं तर ज्यांनी मुंबईच्या बिल्डिंग केलेल्या आहेत त्या आर्किटेक्टना मी या ठिकाणी घेऊन आलो असतो आणि त्याच्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण करून फक्त पैशाची व्यवस्था झाली, ती व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्ही घेतो। मग महाराष्ट्र फायनान्स कॉर्पोरेशन असेल, राज्य सहकारी बँक असेल, आम्ही त्या ठिकाणी सरकार आणि आम्ही असं मिळून इथल्या स्वयं पुनर्विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ, हा आजच्या या गृहनिर्माण परिषदेमध्ये मी आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन देतो। कारण शेवटी त्याचा कॉन्फिडन्स नसेल तर त्या ठिकाणी पुढे काहीच होणार नाही। मी आज सांगितलं आणि जर उद्या पैसेच उपलब्ध झाले नाहीत तर आपली गाडी पुढे जाणार नाही। मला वाटतं राज्य बँकेचं ओपनिंग आपल्या नाशिकमधनं करा। मी राज्य बँकेच्या चेअरमनकडे तुमच्या सोबत येतो, नाशिकला 2-5 प्रकल्प करणारी लोक पुढे या ठिकाणी मी स्वतः तुमच्याबरोबर येतो आणि राज्य बँकेतले स्वयं पुनर्विकासासाठी पहिली कर्ज घेणारी गृहनिर्माण संस्था आपल्या नाशिकची व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा मी या स्वयं पुनर्विकासाच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो। कारण परिषद झाली, जर त्यातनं आउटपुट नाही आलं तर त्याचा उपयोग नाही। आज अनेकांच्या अपेक्षा असतील, त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या आयोजकांची आहे आणि त्यामुळं मला वाटतं या ठिकाणी सहज होऊ शकतं। पुन्हा निवडक लोकांबरोबर आपण मुंबईत राज्य बँकेत त्या ठिकाणी जाऊ आणि हे स्वयं पुनर्विकास कशा पद्धतीनं कार्यान्वित करता येईल याचा आपण विचार करू। आता मी 20 तारखेला एक मोठा कार्यक्रम मुंबईत घेतलाय, अभ्युदयनगरच्या ग्राउंडवर शहीद भगतसिंग मैदानात। तिथे पण 15-20 हजार मुंबईचे वेगवेगळ्या हाऊसिंग सेक्टरमधली लोक येणार आहेत, ज्यांचे पुनर्विकासाचे प्रकल्प अडकलेत, मग SRAचे आहेत, कोणाचे लीजच्या म्हाडाच्या इमारती आहेत, कोणाच्या रेल्वेच्या जमिनीवर आहेत, कोणाच्या त्या ठिकाणी BPTच्या जमिनीवर आहेत। या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी परिषद टाईप मेळावा घेतोय जिथे देवेंद्रजी येणार आहेत आणि धन्यवाद देवेंद्रजी, अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे की मुंबईकरांच्या हाऊसिंगच्या प्रश्नांना आपण हात घातलात त्याबद्दल मुंबईकरांच्या वतीनं तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो। परंतु मी केवळ धन्यवाद देऊन थांबत नाही, पुन्हा मी त्याच्यात अशी ॲड केलं की अपेक्षांचं कारण अजून आमच्या काय समस्या आहेत, धन्यवाद देवेंद्रजी, परंतु आमचे हे आणखी प्रश्न आहेत, ते मुंबईकरांचे प्रश्न सुद्धा आम्ही आज सगळीकडून गोळा करतोय आणि ते कंपाईल करून एक 20-25 राहिलेले प्रश्न पुन्हा या विषयातले आम्ही त्यांना देणार आहोत। आणि देवेंद्रजी एवढे या विषयामध्ये त्या ठिकाणी स्वतः लक्ष घालतात की त्या ठिकाणी समजा आमचा 20ला कार्यक्रम आहे, त्याच्या अगोदर सह्याद्रीला बैठक घेऊन या स्वयं पुनर्विकासात आणि पुनर्विकासात ज्या ज्या अडचणी आहेत त्या आमच्या सभेमध्ये त्या ठिकाणी घोषणा करतील आणि त्याचे शासन निर्णय होईल। त्याच्यामुळे शासनाकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद आहे। एखादी योजना आपण त्या ठिकाणी आणली आणि जर राजाश्रय मिळाला नाही तर आपल्याला ती योजना त्या ठिकाणी पुढे नेणं थोडं अवघड होतं। मी तोरवणे साहेब तुम्हाला निमंत्रण तर देणारच आहे, आपले काही लोक आली 5-25 त्यांनाही त्या कार्यक्रमाला या ठिकाणी घेऊन या। त्यामुळे हा विषय कशा पद्धतीनं मुंबईमध्ये राबला आणि मुंबईमध्ये आज एक अभियान, एक लाट या स्वयं पुनर्विकासाची निर्माण झालेली आहे आणि माझ्यावरच प्रेशर आलाय, कारण मुंबई बँकेच्या पण कर्ज द्यायच्या मर्यादा आहेत, परंतु आता प्रकरणं एवढी येत आहेत की त्या ठिकाणी आमची 12,000 कोटीची बँक आणि कर्जच आज मागण्याची प्रचंड आले। परंतु देवेंद्रजींनी सांगितलं चिंता करायचं कारण नाहीये, कारण हा लोकांचा विषय आहे। राज्य सहकारी बँक आहे, सरकार आपल्या सोबत आहे, येणाऱ्या प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला आपण अर्थपुरवठा करू, अशा प्रकारची व्यवस्था सरकार म्हणून आम्ही लावून देऊ, हाही एक विश्वास आज त्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। खरं म्हणजे मी आता देवेंद्रजींबरोबरच मुंबईतून येणार होतो, परंतु तोरवणे साहेब बोलले सकाळी सत्र आहे, त्याच्यामुळे मी आता आलो।
देवेंद्रजी आज याच ठिकाणी आहेत. वा वा, आमचे पवार साहेबांना कन्सल्टंट ठेवा इकडे, ते अगदी बारकावेने. मग मी त्यांचं स्वागत करतो की त्यांनी चांगले प्रश्न विचारलेत. कदाचित यानंतर मी तुम्हाला प्रश्न असतील ते पण विचारा, बारीक सारीक असतील, 5-10 मिनिटं आपण ते सेशन ठेवू, कारण त्यांच्या मनात काही शंका असतील. सहकारी गृहनिर्माण संस्था सभासद एकमताने निर्णय घेतात का? वाद कसे मिटवले याचा अनुभव कसा आहे? तसं आपल्याकडे मराठी माणूस का 100% कधी एकत्र फार सहजासहजी येत नाहीच, परंतु पहिला आपल्याकडे 70% वगैरे होतं, आता आपण 51% केले. त्याच्या 51% लोक ॲग्री असतील तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा सभासद एखादा पुढाकार घेऊन सांगतो की तुला बिल्डर 500चे 600 देणार आहे, पण मी तुला 800 देतो, तर कुठला मूर्ख असा आहे की बाबा नको आम्हाला म्हणून? याचा अर्थ त्याचा वेस्टेड इंटरेस्ट काहीतरी आहे, असं ते सुरुवात होतं. बाबा आपणच बांधून आपल्याला फायदा होणार आहे आणि हा माझा इथला पुढारी गृहनिर्माण संस्थेतला का सांगतो त्या बिल्डरकडे जावं, म्हणजे ह्याचा काहीतरी फायदा आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या फायद्यापेक्षा स्वतःचा फायदा बघणारा जर पुढारी असेल तर त्यालाच बाजूला करतात. त्याच्यामुळे ही पवारसाहेब काहीच अडचण त्या ठिकाणी येत नाही. 51% झाले, बरं 51% सहज होतात, असे एकाही ठिकाणी अनुभव नाही मला की त्या सोसायट्यांचं त्या ठिकाणी 51% झाले नाहीत. त्यामुळे ते काही अडचण येत नाही. वाद असतील तर वाद आपण सामोपचारानं मिटतात. बाबा वाद शेवटी कशासाठी? एखाद्याने विरोध केला आहे स्वयंपूर्ण विकास नको, तर त्यांनी सांगावं का नको, आणि हवा तर ते सांगतील ना का बा आमच्या सभासदांचा हा फायदा आहे. त्याच्यामुळं आपण प्रामाणिकपणे जर त्या ठिकाणी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांसमोर गेलो, 1% या ठिकाणी अडचण येत नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी या मुंबईत आम्ही जो स्वयं पुनर्विकासाचा जो झंझावात सुरू केला आहे तो या ठिकाणी आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी करावा. या कामी तुम्हाला जी मदत लागेल ती त्या ठिकाणी करू. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी एखादा विषय हातात घेतला तर ताकदीनं पाठीशी उभा राहतो. आमच्या चारकोपला म्हाडा वसाहतीमध्ये 4 सोसायटी आहेत. अभिलाषा, श्वेतांबरा, राकेश, आणखी कुठली तरी एक सोसायटी आहे. त्यांचं लीज डीड करायचं होतं. लीज डीड, त्या लीज डीडसाठी म्हाडामध्ये त्या ठिकाणी मागणी केली गेली. आता मी का कुठल्या अधिकाऱ्याचं नाव नाही घेत. किती मागणी केली असेल? प्रत्येक सोसायटीकडून 2-2 कोटी रुपये लीज डीड रिन्युअल करायला. बरं मी जाहीरपणे बोलतो, इथे नाही, मी विधिमंडळाच्या सभागृहात बोललो. कोणाला माहीत असेल ज्या लोकांना, मी विधिमंडळाच्या सभागृहात बोललो. देवेंद्रजी समोर होते. बोललो देवेंद्रजी आपण सभासदांच्या हितासाठी आपण ही योजना आणली आणि सर्वसामान्य माणसं त्या गृहनिर्माण संस्थेत राहतात, कष्टकरी, आणि जर सरकारमधले अधिकारी त्या ठिकाणी 2-2 कोटी मागत असतील, देवेंद्रजीने तिथल्या अधिकाऱ्याला सस्पेंड त्याच सभागृहात केलं. त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि दुसऱ्या 2 दिवसांनी त्या सोसायट्यांना बोलवून त्यांना NOC दिल्या, 1 रुपया न घेता. आणि तो मेसेज गेला, अख्ख्या मुंबईत मेसेज गेला. आता कोण हिंमतच करत नाही की म्हाडाचं लीज डीड आलं तर काय आपण मागावं, काय द्यावं. आपण आपला उद्देश प्रामाणिक असेल, हेतू स्पष्ट असेल, कोणाच्या बापाला घाबरायचं कारण नाही, कोणाला पैसे द्यायचे कारण नाही. कारण आपण लोकांसाठी करतो. इथे काय नफा कमावण्यासाठी चेअरमन सेक्रेटरी करत नाही किंवा सभासद करत नाही. मला नफा होत असेल तर मला 100 रुपये होते तर 10 रुपये तुला दिले समजू शकतो. इथे आमच्या सभासदांना मोठी जागा मिळावी, सभासदांना कॉर्पस मिळावं, सभासदांचं मेंटेनन्स फ्री व्हावं, अशा प्रकारचा जर लाभ आम्हाला सर्वसामान्य माणसाला मिळणार असेल तर त्या ठिकाणी मला वाटतं अधिकारी नंतर मदत करतात. माझी आता मला अनुभव आहे, त्याच ठिकाणी म्हाडाचे अधिकारी असतील त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य करतात. सेल्फ डेव्हलपमेंटची फाईल गेली की लगेच पास करतात. इतर तुम्हाला डेव्हलपमेंटच्या फाईलला वेळ लागत असेल, पण त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंटची फाईल तात्काळ मागवतात आणि ती निकाली त्या ठिकाणी काढतात. त्यांनाही कळतं याच्यामध्ये यांचा उद्देश काही नफा कमवणं नाही, शेवटी ती माणसं आहेत ना. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य शासन स्तरावर होतं. आणि स्वतः देवेंद्रजी या योजनेच्या मागे असल्यामुळे, बरं देवेंद्रजींचा लगेच फोन जातो, कुठे अडचण आली
की त्या डिपार्टमेंटला फोन जातो आणि त्यांचा एक फोन गेला की अख्ख्या डिपार्टमेंटला मेसेज जातो. त्याच्यामुळे मला वाटतं की या विषयामध्ये काहीच अडचणी येणार नाहीत. पण ज्याला करायचं नसतं ना, आपल्याकडे म्हण आहे, नाचता येणं अंगण वाकडं. करायचं नसलं की 100 अडचणी येतात, परंतु ज्याला करायचं आहे त्याला अजिबात अडचणी नाहीत. याचं मूर्तिमंत मी उदाहरण आहे. म्हणजे गेले मी 14-15 वर्ष ही योजना रांगत 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 आज त्या ठिकाणी जेव्हा इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि जेव्हा येऊन चारकोपचा एखादा कार्यकर्ता सांगतो की साहेब आम्ही 290 स्क्वेअर फीटाच्या घरात होतो, आम्ही 920 स्क्वेअर फीटाच्या घरात जातोय, याच्यासारखं पुण्य काय असू शकतं. आणि त्याच्यामुळं हा आनंद हे अभियान चालवताना, या स्वयं पुनर्विकासाच्या योजनेला गती देताना आमच्यासारख्या राजकारणातल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी खूप प्रोत्साहन देतं. आणि याच्यात आमचाही लाभ होतो ना. कसा आम्ही सेवा करून आमचा पॉलिटिकल लाभही होतो ना. आज त्या ठिकाणी ज्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, ज्या उभ्या राहत आहेत, आमच्याकडे येत आहेत, ज्यांना शासनाची मदत होते, आमची होते, ती लोक शेवटी आम्हाला आमच्या मागे उभी राहणार ना. आज का मुंबईकर येऊन धन्यवाद देवेंद्रजी म्हणून आज 15-20 हजार मुंबईचे चेअरमन सेक्रेटरी येणार आहेत. हा काय चमत्कार आहे का? तर त्यांना वाटलं आमचा विषय कोणतरी हातात घेतंय, सरकार निर्णय करतंय, मग ह्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, ह्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून मुंबईकरांच्या वतीनं धन्यवाद देवेंद्रजी हा आपण त्या ठिकाणी 20 तारखेला कार्यक्रम घेतोय. म्हणजे त्या ठिकाणी आपण केलं की त्या ठिकाणी आपोआप त्याचं क्रेडिट आणि त्याचा उपयोग होत असतो. आपण फक्त करत राहिलं पाहिजे. मला वाटतं तशा प्रकारची सुरुवात या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. तोरवणे साहेब, आपण तर आता 5-5 डायरेक्टर आहात, हाऊसिंग फेडरेशनची लोक आहात, आपण पुढाकार घ्या. आणि मी कृतीला मानणारा माणूस आहे. मी केवळ मेळावे परिषद झालं आणि त्यातनं आउटपुट आला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आम्ही भाषणं करून गेलो आणि उद्या जर 1-2 संस्था पण गृहनिर्माण पुनर्विकासासाठी पुढे आल्या नाहीत सोमपिनर, तर त्याचा उपयोग नाही. तो एक कार्यक्रमापुरता कार्यक्रम राहता कामा नये, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या इथल्या ज्या काही अडचणी असतील, हाऊसिंग सेक्टरच्या असतील, कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या असतील, रेव्हेन्यूतल्या असतील, रेव्हेन्यूची तर आभाई योजना त्या ठिकाणी आणली आम्ही. आभाई योजना तिथे आपल्या परिषदेत मागणी झाली. पटवर्धन साहेब, आपल्या परिषदेमध्ये आपण 20 मागण्या केल्या, त्या 16 मागण्या देवेंद्रजींनी आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी मंजूर केल्या. त्याच्यामुळे तुमच्या इथल्या डेव्हलपमेंटला इथल्या काही अडचणी असतील शासकीय दरबारच्या, त्या आपण एकत्रित करा. त्या आपण त्या ठिकाणी संयुक्त बैठक एक मुंबईत लावू. तेही जे शासन निर्णय करण्याची आवश्यकता असेल किंबहुना शासनाचं जे सहकार्य या ठिकाणी असेल ते सहकार्य आपल्याला निश्चितपणे होईल. खरं म्हणजे 20 मिनिटं माझ्यासाठी होती, पण स्वयं पुनर्विकास काय 20 मिनिटात पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी जास्त वेळ बोललो, आणखी डिटेली सांगू शकलो असतो, परंतु ते यथावकाश टप्प्याटप्प्याने तुम्हाला आता पॉलिसी पाठवू आमची काय आहे, ह्याची प्रक्रिया काय असते, हे सगळं साहित्य खरं म्हणजे मी घेऊन यायला त्या ठिकाणी विसरलो. ते सगळं साहित्य या ठिकाणी आपल्याकडे देऊ आणि तुम्ही ते सगळ्यांकडे पोहोचवण्याची व्यवस्था करा. आपण DDR साहेब, तुम्ही तुमच्या वतीनं, सरकारच्या वतीनं आपण इनिशिएट घ्या. कारण मुंबईला सहकार खात्यानं आमच्या पुढाकार घेतला. आमची जी परिषद झाली, तुमचे DDR जॉईंट रजिस्ट्रार यांनी या सगळ्या प्रक्रियेत या लोकांना आणलं, मदतही त्या ठिकाणी केली. तशाच पद्धतीनं तुमच्या कारकिर्दीत सुद्धा तुम्ही असताना इथल्या गृहनिर्माण संस्थांसाठी या ठिकाणी तुमचंही काहीतरी योगदान आहे, अशा प्रकारची पण आपली आठवण त्या ठिकाणी राहिली पाहिजे. कारण अधिकारी होऊन गेला, त्याचं गेला की कोण विचारत नाही, पण एखादं चांगलं काम करून गेला तर आठवण काढतो, बाबा तो चांगला DDR होता, आम्हाला ह्या विषयाला त्यांनी चालना दिली. तर म्हणून मला वाटतं तुम्ही पुढाकार घ्या आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं कार्यान्वित होतील याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्या. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सारेजण जमलेला आहात. आता आमच्या आमदारांची थोडी धावपळ झाली, कारण देवेंद्रजींचा आता लँडिंग त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळे मलाही आता 6 वाजता मुंबईत कार्यक्रम आहे, नमो चषक आमच्या क्रीडा स्पर्धा आहेत, त्याच्यामुळे मला इथून निघायचं आहे, नाहीतर मी नंतरच येणार होतो. आपण मला बोलावलं, या ठिकाणी सन्मान केलात, मला बोलण्याची संधी दिलीत आणि शांतपणे आपण न कंटाळता ऐकलं, म्हणजे आपल्याला यामध्ये रुची आहे. कारण कुठेही मला चुळबुळ त्या ठिकाणी दिसली नाही.
नाही तर मला चुळबुळ दिसले की मी लगेच आटोपतं घेतो, कारण तुम्हाला त्यात रुची वाटली, रस वाटलाय. आता एक किस्सा शेवटचा सांगतो आणि भाषण संपवतो माझं. असंच मी आता माझं भाषण किती झालं, पाऊण तास झालं का, असंच एका गावात प्रबोधन चालू असतं कीर्तनकाराचं आणि अशीच गर्दी असते. तर तो बिचारा आपला बोलतो अर्धा तास, पाऊण तास, 1 तास बोलतो, पब्लिक होतं एक 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 उठून जायला लागलं. 1.5 तास झाला तरी काय पट्ट्या थांबत नाही. मग राहतात शेवटी एक 5-6 लोक, ती पण उठून जातात, दोघं राहतात शेवटी. हा 2 तास बोलतो. तर त्याला वाटतं काहीतरी आपलं चांगलं भाषण झालं जोरात. तो 2 होते त्यातले 1 उठून गेला, तरी या बोलतोय. मग भाषण शेवटी आटोपलं त्यांनी. तो 1 जण होतं, त्याला कुतूहल होतं की बाबा सगळे गेले, मी 2.25 तास बोलतोय तरी का थांबला, ह्याचं कौतुक त्याला होतं. म्हणून त्याने बोलवलं त्याला बाजूला बसल्यावर, अरे बाबा सगळे निघून गेले, तू एकटा काय थांबलास अजून. तर साहेब तुमचा गैरसमज आहे, तुमचं भाषण बिषण नाही, तुम्ही जो माईक जिथं उभी आहात ती घोंगडी माझी आहे, ते कधी तुमचं भाषण बंद होतंय, कधी भाषण तुमचं बंद होतंय आणि मी निघतोय, त्याच्यामुळे ती वेळ मी माझ्यावर येऊन देणार नाही. पुन्हा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी अशी अपेक्षा करतो की तुमच्यातनं लोक पुढे येतील, कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला कुणीतरी पुढे यायला पाहिजे. आणि ते एकदा सुरू झालं की ते आपसूक त्या ठिकाणी ऑटो मोडमध्ये सुरू होतं, ते आपण करावं. तीच या कार्यक्रमाची फलश्रुती राहील असं मला या ठिकाणी वाटतं. खूप खूप शुभेच्छा. मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.